ओम. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त. ह भ प दिनकर तथा श्री दिनकर रंगराव महाडिक मुक्काम पोस्ट इटकरे तालुका वाळवा जिल्हा सांगली हे देत आहेत त्यांचे श्रीमद गीता ज्ञानेश्वरीवरील प्रवचन चतुर्विधा भजन्ते मां जनाः. प्रवचन चतुर्विधा भजन्ते मां जनाः. चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनो अर्जुन. आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. अर्जुना, हे भरत श्रेष्ठा, आर्त म्हणजे कोणत्याही कारणाने दुःखी असलेली, जिज्ञासू म्हणजे जाणण्याची इच्छा असणारा, अर्थार्थी म्हणजे धनाधिक सुखोपभोगाच्या प्राप्तीची इच्छा करणारा आणि ज्ञानी म्हणजे निष्कामतेने भक्ती करणारा, असे 4 प्रकारचे भक्त माझी भक्ती करतात. म्हणून ते माते चुकले एक चतुर्विध मज भजले. जे आत्महित केले वाढते गा. तो पहिला आर्तू म्हणिजे, दुसरा जिज्ञासू बोलिजे, तिजा अर्थार्थी जाणीजे, ज्ञानिया चवथा. सर्वांना ह भ प दिनकरचे सप्रेम नमस्कार. तर भक्त हो, या श्रीमद गीता ज्ञानेश्वरीतील 7व्या अध्यायातील 16वा श्लोक व त्यावरील माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे भाष्य असलेल्या क्रमांक 108 व 109 क्रमांकांच्या ज्या ओव्या आताच आपण ऐकल्यात, हाच आपल्या आजच्या प्रवचन सेवेचा
विषय आहे. या दोन ओव्यांपैकी पहिल्या ओवीच्या पहिल्या चरणात माऊली म्हणतात, म्हणून ते माते चुकले असे का म्हटले आहे? परमेश्वरापासून जे दूर गेले असे ते कोण आहेत? तर अहंकारामुळे ज्यांना आत्मस्वरूपाचा विसर पडला असे लोक परमेश्वराची भक्ती करीत नाहीत. म्हणून त्यांच्या हृदयातच असलेल्या परमेश्वरास ते मुकतात. हे सांगून माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज ज्या 4 प्रकारच्या भक्तांनी वाढते आत्महित केले अशा भक्तांचा उल्लेख करतात. ते 4 भक्त कोणते आहेत? आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी असे ते 4 प्रकारचे भक्त होत. या 4 प्रकारच्या भक्तांपैकी पहिल्या प्रकारच्या पुण्यवंत भक्ताचे नाव आहे आर्त, म्हणजे दुःखी भक्त होय. महाराज, जसे की आपण जाणता, संसार दुःखमयच आहे. भौतिक सृष्टीतून जी जी सुखे मिळतात ती सर्व देहानुषंगिक असतात. ती क्षणिक असतात. त्या सुखातच भावी दुःखांची बीजे सुप्त अवस्थेत असतात. मधुर सुखात देखील यातना असतातच. फक्त त्या क्षणी त्या तीव्रतेने जाणवत नाहीत. ज्यास निखळ म्हणावे असे सुख असूच शकत नाही. अशा प्रकारे या अशाश्वत दुःखालयामध्ये आपणास प्रत्येकास दुःखाचा मुकाबला हा करावाच लागतो. फक्त त्याची तीव्रता व्यक्ती सापेक्ष कमी जास्त असते एवढेच. आपण एक उदाहरण पाहू. आपणास प्रिय असलेल्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम करावं आणि त्याच्यापासूनच आपणास पुढे दुःख प्राप्त व्हावं असे वरचेवर घडत असल्याचे आपण प्रत्यक्ष पाहतो किंवा स्वतः अनुभवतो. एखादी माता बाळास उदरात वाढवते, त्रास सोसते, जपते, असह्य प्रसव वेदना सहन करीत बाळाला जन्म देते. बाळाचं सारं काही करते. डोळ्यांच्या ज्योती आणि हातांचा पाळणा करून त्याचे संगोपन करते. अनंत कष्ट करून त्याला खायला प्यायला घालते. जितक्या खस्ता खाव्या लागतील तेवढ्या खाते. कष्ट घेते, त्रास सोसते, झिजते. आपल्या मुलास आपल्या कुवतीनुसार व्यवहार ज्ञान शिकवते. शालेय शिक्षण देते. आपल्या मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने झटते. योग्य वेळी त्याचा विवाह करून देते. सून घरात येते. घरचे वातावरण बदलते. नव्याचे 9 दिवस संपतात आणि आतापर्यंत आईचा शब्द झेलणाऱ्या मुलग्याच्या वर्तनात बदल होतो. हळूहळू भांड्याला भांडे लागायला सुरुवात होते.
सासू सुनेचे छोटे मोठे खटके उडायला सुरुवात होते. वादात मुलगा शक्यतो पत्नीचीच बाजू घ्यायचा प्रयत्न आरंभी करतो. आईला ते खटकते. पुढे तो उघडपणे बायकोच्याच बाजूने राहतो. प्रसंगी आईचा पान उताराही करतो. आई कमालीची दुःखी होते. तिचं मन विषण्ण होते. मग सासू आई शेजारणीकडे आपल्या दुःखांचं गाऱ्हाणे घालते. ती म्हणते, त्यांना हिताचं सांगितलेलं पटत नाही. पोरगा बायकोचीच बाजू घेतो. आता मी त्यांच्यात लक्ष घालायचं कमी करतेय. त्यांचं ते काही का करेनात. आता आमचं काय चालतंय. आता आम्ही मिळालेल्या घासाचं यापुढं आपलं हरी हरी करीत दिवस काढायचं. पहा भक्त हो, जीवनात सारं मिळून आणि मिळवून अनंत कष्ट सोसणारी माता अखेरीस दुःखी झाली आणि त्या दुःखाचा विसर व्हावा, समाधान राहावं म्हणून श्रीहरी चरणी आली. हरिनाम स्मरणात दिवस काढण्याच्या तिच्या उद्गारात हे ध्वनित झालं. येथे मातेचं उदाहरण दिलं. त्याचं कारण माते इतकं अपत्यासाठी सारं काही करणारं दुसरं उदाहरण नाही. मातेला प्रातिनिधिक करून दिलेल्या या उदाहरणात पित्याचाही मोठा सहभाग असतो. त्याची ही अवस्था अर्थातच त्याच्या पत्नीसारखीच होते. तिच्यासारखाच तो दुःखी होतो. काही वेळेला तर पित्याच्या घरातून माता पित्यांना बाहेर काढण्यासारखं भयंकर घडतं. आता तर म्हाताऱ्यांची घरात अडगळ वाटू लागली आहे. काळाची गरज या नावाखाली त्यांना थेट वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविला जात आहे. अशा प्रकारे अपेक्षा भंगाचे दुःख प्राप्त होऊन दुःखी होणारे लोक दुःख विसरण्यासाठी परमेश्वर चरणी येऊन भक्ती करतात. दुःखाच्या दावानलातून मुक्त होऊन शांती मिळण्यासाठी ते भक्ती करतात. हेच आर्त भक्त होय. कुणाला एखादा असा मोठा आजार झालेला असतो की कितीही औषधोपचार केले तरी त्याचा आजार वेदना काही कायमची नष्ट होत नाही. अनेक डॉक्टरांकडे उपचार घेऊनही त्याचे शल्य नाहीसे होत नाही. येण्याच्या वाटेने येणाऱ्या पैशांपेक्षा जाण्याच्या वाटेने जाणारा पैसा जास्त जाऊन त्याची कंगालतेकडे वाटचाल चालू होते. यामुळे दुःखी झालेला माणूस देवाकडे येऊन त्यास आळवून तरी काही फरक पडतो का ते पाहावे म्हणून भक्ती करतो. यासही आर्त भक्त म्हणावे. थोडक्यात मुळात प्रपंच हाच दुःखमय असल्यामुळे विविध कारणांमुळे माणूस दुःखी होतो. मग तो देवाच्या दारात येऊन आपलं दुःख नष्ट व्हावं म्हणून भक्ती करतो.
आरंभाला देव वगैरे सारे थोतांड आहे असं मानणारा देखील कोठेही आधार न राहिल्याने देवाचा आधार घेतो. अहंकार रूपी हवेच्या गर्वाने फुगलेला छातीचा फुगा असंख्य संकट सुया टोचल्याने अकुंचन पावतो. देवाने आपली दुःखे दूर करावीत म्हणून देवाची भक्ती करतो. मागणे मागतो, नवसे बोलतो इत्यादी. दुःखाने अगतिक झालेला माणूस नाईलाजाने का होईना देवाच्या दारात येतो. ही अतिशय चांगली बाब होय. त्याच्या पूर्व सुकृताचा ठेवा काहीसा शिल्लक असल्यामुळे दुःखाने व्याकुळ होऊन का होईना तो देवाकडे येतो. त्यामुळे तो वाढते हित करतो. नाहीतर दुःख विसरण्यासाठी अहंकाराचा जबरदस्त पगडा असणारे मदिरालयाचा रस्ता पकडतात. तो पूर्णपणे अधोगतीच्या गर्तेतच नेत असतो. मदिरा मार्गाने जाणारा गलिच्छ गटाराच्या प्रवाहात वाहत जाऊन नरकार्णवात मिळून जातो. कोणी टेन्शन कमी करण्याच्या नावाखाली अंमली पदार्थांचे सेवन करून त्या नशेच्या धुंदीत राहून उत्तरोत्तर विनाशाकडेच जात असतो. अशा अफू, चरस, गांजा वगैरे भयंकर व्यसन मार्गाचा अवलंब दुःख विमोचना करिता करण्याने दुःखनाश तर होत नाहीच नाही, पण या मार्गाचा अवलंब करणाऱ्यांचा मात्र सर्वनाश होतो हे निश्चित. यासाठी अशा कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब कोणीही करू नये. व्यसनाधीन होऊन सार सर्वस्व गमावून स्वतःचा सर्वनाश करून घेऊ नये. असल्या मार्गाचा वापर केल्याने ना दुःख विसरले जाते ना ते दूर होते. त्यापेक्षा परमेश्वर भक्तीचा मार्ग सर्वोत्कृष्ट आहे. परमेश्वर भक्तीकडे आल्यामुळे दुःखी माणसाचा संबंध पारायणासारख्या चांगल्या कार्यक्रमांशी येतो. सत्संगाचा लाभ घडतो. सत्कर्माकडे ओढा होतो. सात्विक भावना निर्माण होतात. सदाचरण घडते. दुर्गतीपासून परावृत्त होण्याची प्रक्रिया सुरू होते. हळूहळू त्याचे दुःख विमोचनही होते. ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर स्वामी महाराज इंदोर येथे असताना घडलेली एक सत्य घटना मला या ठिकाणी आठवते. इंदोरमध्ये महाराज मोडकांच्या घरी उतरले होते. महाराजांच्या सारखे थोर संत सत्पुरुष आले आहेत असे कळताच लोक त्यांच्या दर्शनार्थ धावू लागले. किसनराव या नावाचा एक अबकारी अधिकारी इंदोरमध्ये राहत होता. सत्ता आणि संपत्तीमुळे धुंदी चढून तो दुर्वर्तनी झाला होता. अनेक व्यसनांनीही तो ग्रासीला गेला होता. त्याच्या उपस्थितीस लोक कंटाळले होते. त्याचे पूर्वजन्मीचे सुकृत होते. अर्थात
हे कोणालाही ठाऊक असणे शक्य नव्हते. ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर स्वामी महाराज आल्याचे समजल्यावर केवळ त्यांच्या टिंगलीचा हेतू मनात ठेवून किसनराव मोडकांच्या घरात आला. तेथे अनेक भक्तांची दर्शनासाठी ये जात चालू होती. त्यांची टिंगल टवाळी करून त्याने आपला मोर्चा महाराजांच्याकडे वळविला. तो ब्रह्म चैतन्याना म्हणाला, तुम्ही भक्तीचे असले ढोंग माजवून काय मिळविता? तुमची सोंगे येथे नाहीत चालणार. तुमची गाठ येथे माझ्याशी आहे. त्याचे हे उर्मट बोलणे महाराज शांतपणे ऐकत होते. लोकही स्तब्ध होते. तो बोलायचा थांबल्यावर महाराज म्हणाले, रावसाहेब, येथे कोणाचे चालत असते हे तुम्हास दिसेलच. महाराजांचे हे शांतपणे काढलेले उद्गार ऐकून तो रागवला. त्याने महाराजांना बरेच अपशब्द वापरले, तरीही महाराज शांतच राहिले. किसनराव अधिकारी चपापला. थोड्या वेळाने तो महाराजांना म्हणाला, मला माझे भविष्य सांगा. ते मला पटले तर मी तुम्हाला साधू मानीन. यावर हसून ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर स्वामी त्यास म्हणाले, आम्ही आहोत रामभक्त. दुसरं कोणतंही ज्ञान आम्हास येत नाही. राम नामाशिवाय आम्हास दुसरे काही कळत नाही. तरीही आम्ही तुम्हास निराश करणार नाही. असे म्हणून महाराज तेथेच उपस्थित असलेल्या गोदू नावाच्या अवघ्या 4 वर्षांच्या मुलीकडे पाहून पुढे म्हणाले, ही गोदू जरी लहान असली तरी ती तुमची इच्छा पूर्ण करील. नंतर महाराजांनी गोदूस पद्मासन घालून डोळे मिटून बसावयास सांगितले. तशी ती बसताच तिच्या पाठीवर थाप मारून महाराज तिला म्हणाले, गोदू, रावसाहेबांना त्यांचे भविष्य सांग. त्याबरोबर 4 वर्षांची ती गोदू रावसाहेबांना त्याचे भविष्य सांगू लागली. रावसाहेब, दारुण संकटे आणि तितकेच दारुण दुःख तुझ्या अगदी नजीक येऊन पोहोचले आहे. 1 आठवड्यात तुझी पोरे पटापट मरतील. त्यानंतर 15 दिवसांनी तुझी बायको मरेल. त्याच दरम्यान तुझ्यावर सरकारचा रोष होईल. पुढे महाराजांना शरण येताच त्यांच्या कृपेने तू पातकातून मुक्त होशील. हे त्रिवार सत्य आहे. गोदूने डोळे उघडले. भक्त भाविक चकित झाले. तर भविष्य ऐकून अधिकारी व्यथित झाला. तरीही त्याने टवाळीचे विकट हास्य केले. दुसऱ्याच आठवड्यात त्या भविष्याची प्रचिती आली. त्या अधिकाऱ्याची मुले ओढ्यास आंघोळीस गेली होती. त्यांची आंघोळ चालू असताना ओढ्यास अचानक मोठा पूर येऊन
चारीही मुले बुडून मरण पावली. दारुण दुःखाचा हा जबरदस्त तडाखा रावसाहेब आणि त्यांच्या पत्नीस सहन होण्या पलीकडचा होता. रावसाहेबांना तो सोसून सावरता आले, पण त्यांच्या पत्नीस मात्र सावरता आले नाही. 15 दिवसानंतर तिने एका विहिरीत आत्महत्या केली. त्या दुःखातून त्याने मान वर केली नाही, तोच त्याच्यावर अफरातफरीचा आरोप येऊन त्यास तात्काळ निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला. त्याच्या प्रारब्धानुसार या घटना अगदी सहज घडल्या. रावसाहेब या भीषण दुःखाच्या तडाख्याने अगदी उन्मळून गेला. त्याचा ना संसार राहिला, ना सत्ता राहिली. उरली ती संपत्ती. त्या संपत्तीमुळे त्याला कसलेही सुख मिळेना, कशातच रस वाटेना. अत्यंत आर्त झाला. त्याचे पूर्व सुकृत चांगले असल्याने तो पुन्हा ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर स्वामी महाराजांच्याकडे आला. अश्रू भरल्या नयनांनी त्याने महाराजांच्या चरणावर डोके ठेवले. महाराजांनी त्यास पोटाशी धरले. ओक्साबोक्शी रडत त्यांनी महाराजांची क्षमा मागितली. तो म्हणाला, मी दुःख सागरात बुडालो. मला झाली तेवढी शिक्षा पुरे झाली. त्या क्षणी महाराज त्यास म्हणाले, अरे, मी तुला शिक्षा केली किंवा करीत आहे हेच पहिले डोक्यातून काढून टाक. तुझे जे प्रारब्ध होते तेच तू भोगलेस. मी काहीच केले नाही. जन्म मृत्यू हे परमेश्वरा अधीन असतात. तुझ्या नशिबाप्रमाणेच ते घडले आहे. यात आमचा काहीच सहभाग नाही. हे ऐकून रावसाहेब म्हणाला, मला आपला मानाल का महाराज? त्यावर महाराज कळवळून म्हणाले, अरे, ज्यावेळी मी तुला प्रथम पाहिले त्याच वेळी तू माझ्या प्रेमास पात्र झाला होतास. पण प्रार्थनातील भोग भोगल्या वाचून कोणासही सुटका नसते असे म्हणून ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर स्वामी महाराजांनी त्यास नामाचा उपदेश केला. तो रावसाहेब पुढे रात्रंदिवस नामस्मरण करू लागला. त्याच्या साऱ्या वृत्ती पालटल्या. भक्त किसन या नावाने तो पुढे ओळखला जाऊ लागला. तर महाराज श्रीहरी माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी भक्ताचा आर्त भक्त हा जो पहिला प्रकार सांगितला आहे, तो भक्त आपले कोणते ना कोणते दुःख दूर व्हावे म्हणून देवाची भक्ती करीत असतो. पूर्व सुकृताने तो पुण्यवंत असल्याने तो देवभक्तीत येतो. परमेश्वराशी नित्य अनुसंधान असावे म्हणून तो जरी भक्ती करीत नसला तरी तो वाढते आत्महितच करीत असतो. दुसऱ्या प्रकारच्या भक्ताबद्दल माऊली म्हणतात, जिज्ञासू तो जाणावया लागी भजले. जसे की महाराज आपण जाणता की मानवाला बुद्धीची सर्वश्रेष्ठ देणगी आहे. त्यास विवेकाचीही जोड आहे. आपल्या बुद्धीच्या जिज्ञासू वृत्तीच्या जोरावर प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची मानवाची इच्छा असते. दिसते ते काय आहे, कसे आहे,
कोणाचे आहे इत्यादी चौकसपणाचा गुणधर्म मानवी बुद्धीच्या ठायी उपजतच असतो. सर्व प्रकारच्या ऐहिक भौतिक शास्त्रांपासून ते अध्यात्मशास्त्रांपर्यंत जाणून घेण्याची मानवी बुद्धी ठायी सहज प्रवृत्ती असते. एखाद्या ठिकाणी आपणास जरा दुरून गर्दी दिसली की ती गर्दी का झाली असावी असा प्रश्न लगेचच आपल्या मनात निर्माण होतो. तिकडून येणाऱ्या एखाद्यास आपण लगेचच विचारतो की तेथे काय घडले आहे. ते जाणल्यावर आपण शांत राहायचे का तिथे जायचे किंवा पुढे काय करायचे ते आपण ठरवतो. आपण आपल्या या जिज्ञासू वृत्तीमुळेच आकाशवाणी, दूरदर्शन वरच्या बातम्या ऐकतो किंवा पाहतो, वृत्तपत्रांचे वाचन करतो. कोठे काय घडले किंवा घडत आहे हे जाणून घेण्याच्या जिज्ञासूपणामुळेच आपण हे करतो. आता इथे हा श्रीमद ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा चालू आहे. हे काय आहे, कसे आहे, इथे कोणते कार्यक्रम चालतात हे जाणून घेण्याची इच्छा झालेलाही एखादा येथे येतो. तो यात सहभागी होण्यासाठी आलेला नसतो, तर नुसतं जाणून घेण्याच्या इच्छेने तो येथे आलेला असतो. त्यासही हे आवडते. तो पुन्हा पुन्हा येतो, पुढे सहभागी होतो, मग तो यातलाच एक होतो, वाढते, आत्महित करीत राहतो. तसं ज्ञानी लोक म्हणतात की देव आहे, तो सर्व शक्तिमान आहे, त्याच्याच इच्छेने सारे काही चालते, पण तो दिसत मात्र नाही. भक्तीने तो प्रसन्न होतो, दर्शन देतो, अशी माहिती त्यास संत सज्जनांकडून होत असते. त्याची आपणास प्रचिती यावी, आपणास त्याचे दर्शन व्हावे या जिज्ञासे पोटी जो देवाची भक्ती करतो तो जिज्ञासू भक्त होय. काही जण तर इतर अनेक शुष्क शास्त्रांचा अभ्यास करून हाती फारसे काही लाभले नाही, म्हणून अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करून परमेश्वर भक्ती करतात. त्यातून ते परमेश्वरास जाणण्याचा प्रयत्न करून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतात. सारी भौतिक सुखे लाभूनही जीवनात काही उणे राहिले म्हणून देवाची भक्ती करतात. देवाचे ज्ञान होऊन आत्मसुख लाभले की रिता कोपरा भरून जाईल या पोटीही देवाची भक्ती करतात. त्यांना देव हवा आहे म्हणून ते देवाची भक्ती करीत नाहीत, तर तो कसा आहे हे जाणून घेण्यासाठी ते भक्ती करतात. भगवत तत्व जाणून घेण्याची जिज्ञासा असणारे ही भक्त पुण्यवंत भक्त होत. यामुळेही ते वाढते आत्महित करीत असतात. परमेश्वर स्वरूप श्री साईबाबांना शिर्डीत एक श्रीमंत भक्त बाबांच्या कार्यकाळात भेटण्यास आला होता. त्याच्याजवळ सारे काही होते. उणीव होती ती ब्रह्माची. मला ब्रह्म दाखवा असा आग्रह त्याने श्री साईबाबांकडे धरला. ब्रह्म कसे आहे हे त्या धनलोभी स्वार्थी वैराग्य शून्य श्रीमंतास हे जाणायचे होते. श्री साईबाबांनी
प्रत्यक्ष दृष्टांतासह ब्रह्म कसे प्राप्त करता येते याचा मार्ग सांगितला. आता महाराज आपण तिसरा भक्त जो अर्थार्थी असतो तो कसा असतो ते पाहू. धन दौलतीसह सर्व प्रकारच्या ऐहिक कामनेपोटी देवभक्ती करणारा भक्त म्हणजे अर्थार्थी भक्त होय. तो परमेश्वराची भक्ती पैसा, दौलत, यश, कीर्ती इत्यादीच्या लाभासाठीच करीत असतो. राजपद, अधिकार, सत्ता प्राप्त व्हावी यासाठी तो देवाला नवसे करीत असतो. अर्थार्थी भक्त हा भक्ती करीत फार पुढे गेला असेल तर परमेश्वराकडून एखाद्या सिद्धीची मागणी करायलाही मागे पुढे बघत नाही. आणि अशी सिद्धी प्राप्त झाली तर प्रचंड संपत्ती, प्रसिद्धी, सत्ता, राजमान्यता, ऐहिक उपभोगाची प्रचंड साधने तो त्या सिद्धीमार्फत प्राप्त करून घेतो. योग मार्गाने भक्ती करणाऱ्या योग्यांना त्यांनी न मागताच सिद्धी त्यांच्या पुढे हात जोडून उभ्या राहतात. मग त्याच भावनेने भक्ती करणाऱ्यांना त्यांच्या योग्यतेनुसार परमेश्वर सिद्धी का नाही देणार. सांप्रत काळात तर प्रचंड शक्ती प्राप्त व्हावी व त्या शक्तीचा वापर ऐहिक लाभात व्हावा यासाठीच परमेश्वराची भक्ती करण्याचे स्तोम वाढत आहे. आयुष्यभर तुम्ही भक्ती केली पण कसलीच शक्ती तुम्हास प्राप्त नाही. कसला तुमचा देव असे भक्तास हिनवायलाही लोक मागे पुढे पाहत नाहीत. निष्काम भावनेने भक्ती करणाऱ्या भक्तास सुद्धा ते ऐकून असं वाटावं की खरेच देवाने आपणास थकविले, काहीच दिले नाही. त्यानंही काहीतरी मागावं आणि अर्थार्थी भक्तात सामील व्हावं असं सुद्धा घडत असत. मानव जातीच्या ज्ञात असलेल्या सुसंस्कृत इतिहासापासून पाहिलं तर अर्थार्थी भक्तांचीच संख्या अधिक असल्याचं आढळून येतं. अशी उदाहरणे आपल्या पुराण ग्रंथात शेकडो हजारो दिसून येतात. याने त्या काबनेने इतकी वर्षे खडतर तप केले, त्याने त्या इच्छेने तप केले असे आढळून येते. सांप्रत काळात विभागणी करायची तर 80% भक्त हे अर्थार्थी, 15% आर्त, 4% जिज्ञासू तर लाखात एखादा ज्ञानी अशी परिस्थिती दिसून येईल. एक मागणी पूर्ण झाल्यावर अर्थार्थी भक्त थांबतो का? नाही. लगेच तो दुसरी मागणी पुढे रेटतो. अशा रीतीने अर्थार्थी भक्त देवाकडे सातत्याने काही ना काही मागतच असतो. ज्या कामनांच्या पूर्ततेसाठी असा भक्त देवाची भक्ती करतो त्यांच्या पूर्ततेपासून मिळणारे सुख शाश्वत असते काय? अर्थातच नाही. अतिलोभ हा वाईटच. तो भौतिकतेसह पारमार्थिक नाशासही कारणीभूत
ठरतो. हे त्या बिचाऱ्यांना कळत नाही, कळले तरी वळत नाही. अर्थार्थी भक्त जरी अर्थ सिद्धीसाठी देवाची भक्ती करीत असला तरीही तो परमेश्वराला प्रियच असल्याने कणाकणाने का होईना वाढते हित करीत असतो. शेगावीच्या श्री गजानन महाराजांच्या कार्यकालातील हरी जाखड्याचे एक उदाहरण सुप्रसिद्ध आहे. त्याने महाराजांकडे संसार सुखाची मागणी केली. त्यानुसार श्री गजानन महाराजांनी त्यास तसेच वरदान दिले. अर्थार्थी भक्त हे असेच काही मागीत असतात. अर्थातच हरी जाखड्यास त्यानुसार बायको, मुले, संपत्ती प्राप्त झाली. आता आपण चौथा जो ज्ञानी भक्त त्याच्या वैशिष्ट्यांकडे वळू. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मग चौथियाच्या ठाई काहीची करणे नाही, म्हणून भक्तो एकोपाही ज्ञानिया जो. चौथ्या भक्तास परमेश्वराकडून काहीच साधायचे नसल्याने तो निष्काम भावनेनेच भक्ती करीत असतो. त्यामुळे तो ज्ञानी आणि श्रेष्ठ भक्त होय. ज्ञानी भक्त हा ज्ञानाने भेदाभेदाचा अंधकार नष्ट झाल्याने परमेश्वराशी एक रूप झालेला असतो. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योगो निश्चित जान माझा. याप्रमाणे ज्ञानी भक्तास सर्वत्र अनुसूत असलेल्या भगवंतांची प्रचिती आलेली असते. तो भगवंताशी इतका तन्मय झालेला असतो की त्याचे वर्णन करताना माऊली म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. जरी शरीराने तो इतरासारखाच वावरत असला तरी त्याचे द्वैताचे भान नाहीसे झालेले असते. परमेश्वरापासून उत्पन्न झालेल्या जगताचा संपूर्ण व्यवहार परमेश्वराच्या अस्तित्वावरच चालतो याची त्यास पक्की खात्री असते. परमेश्वराशी नित्य अनुसंधान ठेवणारा श्रेष्ठ ज्ञानी भक्त नित्य भक्तीत तन्मय असतो. जगरहाटीनुसार तो नित्य नैमित्तिक कर्मे करीतच असतो, परंतु त्यास नैष्कर्म्य सिद्धीने माळ घातली असल्याने फलाशेच्या भावनेचा स्पर्श देखील त्यास होत नाही. म्हणून तो सर्व कर्मे करीत असतानाही तो त्या कर्मांनी लिप्त होत नाही. परमेश्वराशी पराकोटीचा एक रूप झाल्यामुळे त्यास स्वभानही उरत नाही. जीवा पलीकडची खूण त्यास कळलेली असते. हा गा जीवा पहिली कडीली खुने, जो पावोनी वावरो जाणे, तो देहाचेनी वेगळेपणे काय वेगळा होय. ज्या आत्मसत्तेमुळे जीवाचे होणे असणे जाणे आहे
त्याची खूण त्यास कळलेली असते. देहाच्या प्रारब्धामुळे तो देह रूपाने वावरत असतो. देहधारी असला तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये तो परमेश्वरापासून विभक्त होत नाही. बसता, उठता, चालता, बोलता, झोपता इत्यादी देहानुषंगिक कर्मे करीत असताना त्याचे परमेश्वराशी अखंड अनुसंधान असते. म्हणून आणि ज्ञानाचेनी उजिडलेपणे मी आत्मा ऐसे तो जाणे. म्हणून मी हे तैसेची म्हणे उचंबळला सांता. ज्ञानी भक्त परमेश्वरास आपला आत्मा असे जाणतो. म्हणून परमेश्वराच्या हृदयातील प्रेम उचंबळून येऊन परमेश्वरही ज्ञानी भक्तास आपला आत्मा मानतात. या ठिकाणी ज्ञानी भक्त याचा जरा वेगळा खुलासा करणे गरजेचे आहे. अनेक भौतिक वा आध्यात्मिक शास्त्रांचा अभ्यास करून त्यावर प्रभुत्व वा पांडित्य मिळवलेला भक्त असा अर्थ केव्हाही कोणीही घेऊ नये. तर जो आताच सांगितलेल्या ज्ञानाबर हुकूम परमेश्वर ज्ञानाच्या प्रतीतीने परिपूर्ण असतो तो भक्त ज्ञानी होय. ज्ञानी भक्त कोणाचाही द्वेष, मत्सर, हेवा करीत नाही. परमेश्वराकडून कोणत्याही सिद्धीची मागणी करीत नाही. त्या प्राप्त झाल्या तरी त्यांचा स्वीकार तो करीत नाही. एका परमात्म्याशिवाय त्यास कशाचीही हाव नसते. त्याची सारी कर्मे ईश्वरार्पण होत असतात. तो सर्वांचा मित्र असतो, दयाळू असतो, क्षमाशील असतो. सुख दुःखाचे स्वागत तो समानतेने करतो. तो अहंकार रहित असतो. तो अंतर्बाह्य पवित्र असतो. लोकांना त्याच्यापासून त्रास होत नाही. तो निंदा स्तुतीस समान किंमत देतो. मानापमानास तो समान लेखतो. तो लोभी नसतो. जे मिळेल त्यात तो संतोष मानतो. ज्ञानी भक्तास एवढी प्रचंड योग्यता कशामुळे प्राप्त झालेली असते असा प्रश्न साहजिकच पडतो. तर महाराज एकाच जन्मात एवढा मोठा लाभ त्याला झालेला नसतो. तर हा ज्ञानी भक्त शेकडो जन्म या परमेश्वर भक्तीच्या वाटेवरून चालत असतो. त्याच्या या प्रचंड वाटचालीत त्याला विषयरूप दाट झाडीतून चालावे लागलेले असते. काम क्रोधांसह इतर अनेक संकटांशी मुकाबला करावा लागलेला असतो. तेव्हा तो सद्वासनेच्या पर्वतावर पोहोचलेला असतो. या वाटचालीत त्याने फलापेक्षा न धरल्याने त्याचा कर्मक्षय होतो आणि ज्ञानोदयाची पहाट होऊन सद्गुरू कृपेस तो पात्र होतो. त्यावेळी ज्ञानी भक्तास परमेश्वराचे पराकोटीचे ज्ञान होऊन जिकडे तिकडे परमेश्वर दर्शन घडते. हे समस्त ही श्री वासुदेवो
ऐसा प्रतीती रसाचा ओतला भावो, म्हणून भक्तान माझी रावो आणि ज्ञानिया तोची. आणि अशी श्रेष्ठतम अवस्था प्राप्त झाली तरी तो परमेश्वर भक्ती सोडत नसल्याने तो ज्ञानी व सर्वश्रेष्ठ भक्त असे भगवंत स्वतःच त्यास गौरवतात. सर्व संत हे ज्ञानी भक्तांची सर्वोत्तम उदाहरणे होत. महान संत तुकाराम महाराजांचे जीवन तर सर्वश्रुतच आहे. त्यांच्या जीवनातील वैराग्य, क्षमाशीलता, सहनशीलता इत्यादी संदर्भातील अनेक सत्य कथा आपणास ज्ञात आहेतच. त्यांच्या दातृत्वाचा किस्सा तर अतिशय प्रसिद्ध आहे. एका गुऱ्हाळ घरावरून त्यांना भेट मिळालेल्या ऊसाच्या मुळीतील ऊस वाटेत येताना मागेल त्या मुलांना त्यांनी देऊन टाकले. शेवटी एकच ऊस उरला. घरी आल्यावर जेव्हा जिजामातेस ते समजले तेव्हा त्याच ऊसाने तिने रागाने तुकाराम महाराजांना मारले. त्या ऊसाचे 3 तुकडे झाले. महाराज जिजाईस म्हणाले, वाटेत ज्या मुलांनी मला ऊस मागितले ती मुलेही आपलीच होती. आता बरोबर वाटणी झाली. ऊसाचा एक तुकडा तुझा, दुसरा मुलांचा व तिसरा माझा. आणि महाराज हसले. परीसा भागवतास मिळालेला परीस नामदेवांच्या हाती लागताच त्यांनी तो चंद्रभागेत फेकून दिला. पराकोटीच्या या ज्ञानमय अवस्थेत गेलेल्या भक्तांच्या ठाई सकामतेला वा लोभ मोहास थारा नसतो. असे देहीच ब्रह्मत्वाला आलेले ज्ञानी भक्त अर्थातच देहांती परमेश्वरातच मिळून जातात. यात संदेह तो कोणता? आर्त, अर्थार्थी आणि जिज्ञासू या भक्तांसंदर्भात माऊली श्रीहरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे असो मग म्हणितले जे का तुझ सांगितले, तेही भक्त भले पढियंते आम्हा. परी जाणोनिया माते जो पाहो विसरला मागवते, जैसे सागरा येऊनी सरिते मुरडावे ठेली. हे 3 प्रकारचे सकाम भक्त सुद्धा परमेश्वराचे आवडते आहेत. कारण ते कोणत्याही कारणाने त्यांचीच भक्ती करतात. आर्त भक्त दुःख नष्ट होताच परमेश्वराच्या भक्तीमुळे ते नष्ट झाले या कृतज्ञतेपोटी परमेश्वर स्मरण करीत राहतो. परमेश्वराचे ज्ञान मिळवणारा जिज्ञासू भक्तही पुढे त्यांची भक्ती करतो. अर्थार्थी भक्त हे सर्व त्यांच्या कृपेमुळे आहे असे मानून त्यांची भक्ती करीत राहतो. अशा प्रकारे समुद्रास मिळालेली नदी जशी समुद्रमयच होऊन जाते, परतत नाही, त्याप्रमाणे हे 3 प्रकारचे भक्तही अनेक जन्मांच्या प्रवाहातून उत्क्रांत होत ज्ञानी भक्तांच्या स्थितीस येतात आणि पुढे परमेश्वरमयच होतात.
सकामता ही भक्तीची पहिली पायरी, तर निष्कामता ही शेवटची पायरी. अर्थार्थी, जिज्ञासू अशा तिन्ही प्रकारच्या भक्तांना स्वतः परमेश्वरच कधी कधी ज्ञानी भक्ताच्या पायरीवर नेऊन ठेवतात. असे काहीही आश्चर्यकारक घडू शकते. आणि परमेश्वरास अशक्य असे काय असते हो महाराज? अनिवार्य भोग लालसेत वळवळत पडलेला एखादा अचानक उपरती होऊन कमालीचा विरक्त होतो. भौतिक शास्त्रांचा कोणी एखादा अभ्यासक अचानक तपश्चर्येस बसतो. एवढेच नव्हे तर नास्तिकतेचा प्रचार प्रसार करणारा एखादा अचानक अस्तिक होऊन भक्ती मार्गास लागतो. असे जर घडू शकत असेल तर तिन्ही प्रकारचे जे भक्त आहेत ते वाढते आत्महित करणारे आहेत. असे जे माऊलींनी म्हटले आहे ते सहज सत्य आहे. आता थोड्या वेळापूर्वी म्हटल्यानुसार त्यांचे वाढते आत्महित ज्ञानी भक्तांपर्यंत येऊन पोहोचते. आयुष्यभर सकाम भक्ती करणाऱ्या एका स्त्रीस परमेश्वराने साक्षात्कार देऊन म्हटले, मी प्रसन्न आहे, तुला काय मागायचे ते माग. त्या बाईच्या मनात ऐहिक साधनांची मोठीच मागणी यादी होती, परंतु त्यामुळे तिचा गोंधळ होऊन तिला काय मागावे ते सुचेना. तेव्हा ती म्हणाली, माझे हित नेमके कशात आहे तेच मला कळेना. माझ्या सर्वात हिताचे जे असेल ते तूच मला दे. आणि महाराज आश्चर्य म्हणजे त्या भक्त स्त्रीस परमेश्वराने असे सर्वोच्च ज्ञान प्रदान केले की जेणे करून ती परमपदाला पोहोचेल. आपल्या श्री बाळासो लोहार मिस्त्री यांचे सह सर्वांची इच्छा होती की भक्तीवर बोलावे, म्हणून हे बोललो जे भगवंतानी सांगितले. चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनो अर्जुन. आर्तो जिज्ञासुरार्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री गुरुदेव दत्त. श्री हरी अर्पणस्तु. ओम तत्सत. ओम तत्सत. ओम तत्सत.